मित्रांनो आपलं पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण बाकीचे मंदिर फिरायला चाललो आहे. तर बघूया आता. पहिले आम्ही कुठलं तरी मंदिर आहे, मला नाव नाही येते नीट त्याचं, मी विचारून तुम्हाला सांगतो. खूप सुंदर असं मंदिर आहे, विष्णूचं मंदिर आहे ते. आपण तिकडे जाऊया. पंढरपूर एकदम छान जागा आहे. इकडे आल्यावर असं मन शांत होतं. कायच थोडी ट्राफिकवाला सीन आहे थोडा. आम्ही डायरेक्ट मंदिरात पोचून तुम्हाला पुन्हा भेटू आणि तुम्हाला नक्कीच मंदिरात भेटू तर मित्रांनो माऊली आपण पोचलेलो आहे विष्णुपदला. विष्णुपद आणि विष्णुपद घाटाकडे आपण म्हणजे आपण चाललो आहे तिथे. आपण 2-4 मिनिटाचा रस्ता आहे, पण पोचू. एक मोठा सीन झाला मागे, न सांगण्यासारखं आहे, पण किस्सा झालाय. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. हे आमच्या मित्राने अनुभवलं ते. काय झालंय मित्र, मागे तर ये. आता झाला ना फेमस झालास की तू आता. रामकृष्ण माऊली टॅटूज प्लीज. भाई सांडले मागे सांडले सांगू शकत नाही. सांडले. सर्वात मोठी गाडी चालक दाखवतो तुम्हाला. गाडी चालक त्यांच्यामुळे सर्व शक्य होऊ शकला आहे. आमचे श्री 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 कुणाल काटकर वॅगनर मालक ह्यांच्याकडून ड्युलेक्सची गाडी पडली आहे. घाण विषय झालाय, लय बेकार पडले. ते आम्ही कॅप्चर नाही केलं कारण की आम्ही आमच्या घाईत होतो. एक तर पाऊस पडतोय. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. एवढा सुंदर नजारा आहे. हे बघा, हे समोर मंदिर आहे. कडनं जायची वाट. जाऊया आपण, दर्शन घेऊया. आतून तुम्हाला दाखवतो. ते आता मला वाटते रिकॅप होणार आहे. तो बघ, हा बघ, हा बघ, काय बघा. यश तुझाच होईल. इथं पण सरक पडले, मी नाही पडलो. तुम्ही काय बोल? काय भाई फ्लेक्स आहे बेंचवर. आम्ही नाही पडलो. आम्ही नाही पडत. आम्ही कुठेच नाही पडत. विषय असा झालेला की आमची चालू होती मिमिक्री. मी, श्री यश जड्यार आणि श्री प्रणव जयेश गंगावणे यांची आम्ही एका गाडीवर होतो. आमची चालू होती मिमिक्री की गाड्यांबद्दलच कसं काय आहे. असे मागे वळलो आणि बहिणीचा पिक्चर दिसला ना भाई. कसा साफ करू, साबण देऊ का तुला? हा गाडीवर मंदिर दाखवतो तुम्हाला. पहिले यांचं होऊ दे धुवून. बाहेर गाडीवरून पडून आलो इकडे. आतलं तुम्हाला दाखवतो सिनेमॅटिक मध्ये. तुम्हाला अजून सांगतो. रामकृष्ण हरी माऊली. आमचा 3रा दिवस आहे आणि ही बाय द वे आम्ही तुम्हाला रूम नाही दाखवली. तर ही आमची रूम आहे. ही पूर्ण रूम आहे आणि इथून जर दिसत असेल तर हे मंदिर आहे. खूपच जवळ आहे मंदिर, म्हणून हे हॉटेल आम्ही बुक केलं. तर हो वाचतंय ते सर. बंद कर. तर आता आम्ही इकडून निघणार आहे.
आम्ही इकडून निघणार आहे आता. आम्ही चाललो आता वाखरीला रिंगण बघायला. सगळे रेडी आहेत. अंदाजाने नाही म्हणायला तिकडे 1 वाजेपर्यंत तरी पोचायला लागेल आम्हाला. मग तिकडून रिंगण आता पहिलं तर आम्ही जेवणार आहे खाली जाऊन. इकडे समोरच एक हॉटेल आहे जे आम्ही काल शोधलं, आम्हालाही माहीत नव्हतं. तर खूप सुंदर हॉटेल आहे, जेवण पण एकदम अफोर्डेबल आहे. तर त्या हॉटेलची पण डिटेल्सची ते मेन्शन करून देईन मी खाली, वेरॅज यश पण करेल. तर आता चाललो आहे वाखरीला. आणि काल जसं मी तुम्हाला म्हणालेलो की एक चोर वाट आहे वाखरीला जायला, कारण का मेन सगळ्या हायवेच्या वाटा पोलीस ब्लॉक करून टाकतात. कारण का गर्दी त्या साईडनी या साईडला पण येऊ नाही शकत, या साईडनी त्या साईडला पण जाऊ नाही शकत, अनलिस अँड अनटिल ते वारकरी आहेत. आपण नॉर्मल गाड्या घेऊन तिकडे पब्लिक गाड्या घेऊन जाऊ नाही, प्रायव्हेट गाड्या घेऊन जाऊ नाही शकत. इवन पब्लिक गाड्या पण नाही जात तिकडे. तर एक चोरवाट होती जी मी गेल्या वेळी बघितलेली फक्त, की इकडनं वाट आहे का असेल का. यावेळी आम्ही सगळ्यांनी ती शोधली, ती एक्सप्लोअर केली. सत्य आहे ती निघते आपल्या इकडे हॉटेलला डायरेक्ट सिटीपासून पूर्ण दूर. राहू दे नंतर करतो. तर आता ती जर चालू असेल विठ्ठलाच्या कृपेने तर ती वाट, त्या पूर्ण वाटेचा शॉट घेणार आहे मी. कुठून कसं जायचं आहे मंदिरापासून त्या वाटेला जायचं आहे कसं, तिकडचे छोटे छोटे शॉर्ट्स मी ॲड करत जाईन. जर इन फ्युचर कोणी तुमच्यातलं आलं तर मग त्यांना इझी पडेल ती वाट शोधायला. आणि बघूया आता पुढे कसं काय होतं आहे, काय काय गोष्टी दिसत आहेत, काय काय एक्सपिरियन्स येत आहेत, सगळं अपडेट मिळणार. नमस्कार मित्रांनो. तर आपण जसं सांगितलेलं की आम्ही आज रिंगण बघायला जाणार आहे. माझ्या आयुष्यातला तो पहिला एक्सपिरियन्स आहे, पण मला हा तुम्हालाही दाखवायचा आहे. आपण हा चॅनल ओपन केला आहे. तर काहीच आपलं जेवण वगैरे तर सगळं झालं, तुम्ही बघू शकता. आपण तर रिंगणासाठी वाखरीला निघालो. जस्ट हवा भरत होतो. आणि आपला अजून एक भाऊ आहे, हा सिनेमॅटोग्राफर आहे. ह्याच्या व्हिडिओ पण नक्की बिनपगारी मला लय मजा आहे. आपण भेटू आता सरळ वाखरीला. खूप मजा येईल गाईस. शेवट पण काय लेजिट एक्सपिरियन्स, लेजिट. भेटूया थोडा आहेत. बाय. आम्ही चुकायचं कुठं तरी. बघा गाईस किती आहे. अजून आपण पोहोचलो पण नाही. एवढा ट्रॅफिक जाम आहे, एवढी लोकांची गर्दी आहे की गाड. एवढ्याशा रस्त्यातून एवढी लोक जात आहेत, तेवढ्या दोन्ही साईडने गाड्या आहेत. किती गर्दी बघा. एवढा ट्रॅफिक आहे ते बघा. सगळ्या गाड्या स्टक आहेत, पूर्ण रोड जाम आहे. रस्त्यावरतीच लोकांनी पार्किंग केली आहेत, त्यात एवढी गर्दी येते. 2-2 बाजूनी गाड्या येतात, मोठमोठ्या लॉऱ्या.
सगळं जाम आहे, सगळं जाम. तर आम्ही एक चांगला निर्णय घेतला आहे. आपली गाडी एका शेतात लावली आहे मस्त बाजूला. हे बघा थोड्याच अंतरावरती वाकरी आहे, तिकडे रिंगण भरतं. आता तिकडे आम्ही चालत चाललो आहे शेतातून. बघूया आता कसं काय होतं पुढे. त्या उन्हात तुम्ही शेवट पण पाणी टाकतात तिथं. वाकरीला. तिकडे रिंगण भरपूर कष्ट घेऊन कसे बसे आलो इथपर्यंत पोहोचलो. इथे आलो गाईज, गर्दी बघा किती आहे पाठीमागे. हीच ती जागा आहे जिकडे रिंगण भरतं, तिकडे अश्व धावतो. खूप मेहनत करून आलो आहे काय जिथे. त्या गर्दीमध्ये ट्रॅफिकमधून कशी कशी गाडी काढली आम्हालाच माहिती. आणि आम्ही भरपूरशा क्लिप्स याच्यात टाकलेल्या आहेत. एक चिखलात खेळतोय मुलगा, बायका फुगड्या खेळतात, एकदम आनंदी वातावरण आहे इथे. सगळीकडे सगळे आनंदी, असं कोण दुःखी इथे आहेच नाही. तर आम्ही पण तुम्हाला तेच दाखवणार आहे. बघत राहा शेवटपर्यंत, तुम्हाला क्लिप्स दाखवत राहा. भेटूया.
नंदाच्या हरिणे कौतुक केले नंदाच्या हरिणे कौतुक केले कौतुक केले जाऊ नंतरेच्या पुन्हा झालो का नाही काय बोलता बजेट ना किती वर्ष आले तुम्ही इथे काय बोलता हो तो खरी लाईफ तोच बघतोय गोप्रो वाला तो खरी लाईफ तोच बघतोय गोप्रो वाला पद्धतशीर असतात ते एकत्र असतात रे हा. पास वगैरे असतो आयडिया असतो आज ते सकाळी माहिती आहे का आम्ही लवकर पण आले. हा रिंगण जेव्हा असतात ना तेव्हा येतात ते प्रॉपर रिंगण आहे म्हणजे ते आपलं गव्हर्नमेंटने त्यांना हायर केलेलं आहे शूट करायला परमिशन पण घेतात असं नाही की नाही करून नाही देत. सगळे सपोर्ट अरे मगाशी ना पोलीस एकाला येऊन गेले आणि बसून पण मिळेल हे मी पॉईंट फाय वरून हलवतच नाही इथून. तू रेकॉर्डिंग ऑन आहे हा रेकॉर्डिंग ऑन आहे कॅमेरा ऑनच आहे मी जसा तुम्ही पळत आलो हा. नाम पण लावायला भेटलं इथं आम्ही ना मधून त्या रस्त्यावरून आलो एवढा घाणेरडा ट्रॅफिक ना ब्रिजवरनं शॉट घ्यायचा होता ना रे अरे ब्रिज वरती पळत आलो तिथून. मध्ये रिंगण बघायला आला तुम्ही आम्ही फक्त इथे रिंगण बघण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बारीला जाणार आहे किती वर्ष येतं तुम्ही आम्ही आता 5 वर्ष काय बोलता 5 वर्ष चालू आहे ना
रामकृष्ण हरी माऊली. तर आत्ताच आम्ही रिंगणावरून जाऊन आलो आहे, वाखरीच्या सर्वात मोठ्या रिंगणातून, तिसरे गोल रिंगण. तर थोडंसं आमचा पहिला तर इश्यू झालेला तिकडे की आम्ही ज्या रस्त्याने गेलेलो तिकडून म्हणजे वाखरीपासून जेमतेम 2 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर ट्रॅफिक खूप होतं. ट्रॅफिक कोणाचं होतं? दिंड्या आलेल्या ट्रक्स होते. त्या दिंड्यांचे राहण्या खाण्याची सोय, पिण्याची सोय. आणि हे तुम्हाला मी कंटिन्यू करतो नंतर. पहिलं तर तुम्हाला हे दाखवायचं होतं की आम्ही गाड्या रेंट कोणाकडून घेतल्या. दादा एक बाईट दे तुझा. तर हा हजर दादा, ह्याचं कंपनी आहे जी भाई टूर्स अँड ट्रॅव्हल्सची. ती बघा, म्हणजे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. दादाने खूप सपोर्ट केला आहे. आम्ही पहिल्यांदा असा व्यक्ती बघितला आहे. तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर आलं पाहिजे. दादा उभा बरोबर. मी पहिल्यांदा असा व्यक्ती बघितला आहे, ह्याने आमच्याकडून डिपॉझिटही नाही घेतलं आहे. फक्त एका आधार कार्डवर त्यांनी 3 गाड्या आम्हाला 3 दिवसासाठी रेंटवर दिलेल्या. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आणि इकडे यापुढे जर कोणी आलं तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून, आमच्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून फक्त ह्याचंच नाव रेकमेंड करेन. कारण का इकडे जवळपास तर नाहीच आहे कोण जे गाडी रेंटवर देतात. हा एकच होता आणि तो पण आम्हाला असा भेटला की ना डिपॉझिट ना काय. आणि गाड्या पण ह्याच्या एवढ्या सरस होत्या, खूप सरस होत्या गाड्या. या दोन्ही गाड्यांनी खूप साथ दिली भाई आम्हाला या 2 दिवसात. हे बघा, एक स्प्लेंडर आणि एक डिलक्स आहे. खूप साथ दिली भाई, खूप फिरलो या गाड्यावरून आम्ही. एकदाही त्रास नाही आला. तर दादा थँक्यू. आणि सगळे मिळून येत जावा. पंढरपूरला तीर्थक्षेत्र आहे. आपल्यासारख्या युवा पिढींनी आलं पाहिजेल आहे, कारण की देवधर्म हे थोडं लोकांपासून जरा दूर चाललेलं आहे. आपल्यासारख्या पिढींनी येणं आणि म्हणजे देवाचं दर्शन करणं ह्याला बी फार महत्त्व आहे. आपण किती देवाला मानतोय ह्याच्यावरून आपल्याला बी जरा भरपूर ही आहे. त्यामुळं माझे पण रिक्वेस्ट आहे युवा पिढींशी की सगळ्यांनी देवधर्म पण करत जावा, पंढरपूरला दर्शनाला येत जावा. हरिराम कृष्ण. आणि दादानी स्पेशली आम्हाला, तो काल सांगत होता त्याची स्टोरी, त्याने 2021मध्ये स्टार्ट केलेलं. तेव्हा त्याच्याकडे मोठ्या म्हणजे जास्त सीसीच्या गाड्या होत्या. FZ होती, एव्हेंजर होती, बुलेट वगैरे ठेवायचा तो. बट त्या गाड्या जायच्या नाही. इकडच्या लोकांना लोकल गाड्याच लागतात, स्प्लेंडर, डिलक्स वगैरे. तर त्याला जेव्हा रिक्वायरमेंट्स आल्या तर त्या ह्या गाड्यांच्या आल्या, स्प्लेंडर्स वगैरे. तर त्याने त्या गाड्या सोडून, बुलेट, एव्हेंजर, FZ या गाड्या सोडून अशा गाड्या ठेवायला चालू केल्या. आणि ह्याने स्पेशली हे जे बिझनेस आहे ह्याने स्पेशली फक्त यंग मुलांसाठीच खोलला आहे. आणि त्यामुळे हा एकदम फ्री माइंडेड आहे. जर काही प्रॉब्लेम झाला गाड्यांबद्दल, जसं की होत नाही, प्रॉब्लेम झाला तो स्वतः रिझॉल्व करतो. जर लागलंच तर पैशामध्ये पण थोडा तोलभाव करून तो गाड्या पण दुरुस्त करून देतो, प्लस टाईम पण वाढवून देतो. तर माझं ओपिनियन असेल की तुम्ही जर इकडे आलात कधी तर प्लीज घेतलात गाड्या तर ह्याच्याकडूनच घ्या. ओके. तर आता आला आहे परतीचा प्रवास. आता थोडंसं वेगळं वाटतं आहे. 3 दिवस कसे गेले, आणि असं नाही बोलू शकत की 3 दिवस खूप लवकर गेले, की 3 दिवस सफिशियंट होते आमच्यासाठी फिरायसाठी.
मी गेल्या वर्षी आलेलो इकडे, पण एवढं फिरलो नव्हतं जेवढं आज या मुलांसोबत. हा आमचा एक ड्रायव्हर होता भाई, हा आमचा फाउंडर आहे चॅनलचा, हा तो आमचा दुसरा ड्रायव्हर. नक्की ब्लॉग भाई ह्या लोकांनी गाड्या ज्या हँडल केल्या आहेत भाई, प्रणव जयेश गंगावणे, अभिषेक दशरथ ढोकरे, ह्या मुलांनी गाड्या हँडल केल्या आहेत. ह्यांनी पण हँडल केलेली, पण जाऊ दे. साहिल भाई एक थम्सअप होऊन जाऊ दे. आमचे महाराज आहेत, आमचे महाराज आहेत. तुम्ही आमचे महाराज आहेत. आम्ही कधीपासून महाराज आता बसून. तर आता आमची गाडी आहे 6:45ची. नाही चला आम्ही आता निघतो. पुढचा बाईट आहे, म्हणजे पुढचं जे पण काही बोलणं असेल ते ट्रेनमध्ये करूया. तर ते ट्रॅव्हल कसं करायचं ते आता फिगर आउट करायचं आम्हाला. एकदा ते फिगर आउट झालं ना की मग ते पण इकडे ॲड करतो की जर इकडे आलात कधी तर ते कसं ट्रॅव्हल करायचं. ओके सो बाय.